चला तर मंडळी, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमच्या आपल्या चॅनलमध्ये। आज आपल्या टिफिन सिरीजचा भाग 3 आहे। यामध्ये आपण मटकीची भाजी पातळ कशी बनवायची हे बघणार आहोत। हिरव्या मसाल्यात आजची मटकी आपण बनवणार आहोत। त्यासाठी मध्यम आकाराचा एक कांदा घेतलाय। कांदा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बारीक कट करून घ्यायचा आहे। माझ्या बॅकग्राऊंडला आहे ना मंडळी, तुम्हाला थोडासा गाड्यांचा किंवा लहान मुलांचा आवाज येत असेल तर माझं घर आहे ना एकदम रोडवरतीच आहे, त्यामुळे ना आवाजामध्ये थोडासा डिस्टर्बन्स येतो बरं का मंडळी। त्यासाठी ना मी मनापासून तुमच्या सर्वांची माफी मागते। त्यानंतर लगेच आहे ना कोथिंबीर घ्यायची, कोथिंबीर बारीक कट करून घ्यायची। त्यानंतर एक टोमॅटो घ्यायचा, टोमॅटो पण आहे ना असा बारीक कट करून घ्यायचा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे। आपल्या टिफिन सिरीजमध्ये तुम्हाला अजून कोणकोणत्या रेसिपी बघायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा। मी रेसिपी तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। नंतर लगेच मिक्सरचं भांडं घ्यायचं, भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत, शेंगदाणे टाकून घ्यायचे। लसूण घेतलाय सोलून, लसूण टाकायचा। नंतर आहे ना वाटण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, थोडीशी हळद टाकायची आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची। थोडेसे अख्खे धने पण टाकून घ्यायचे, छान लागते अख्खे धने टाकल्यावर त्याची टेस्ट। बघा अख्खे धने टाकून घेतलेत मी आणि पाणी टाकून आहे ना वाटण आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे। बघा अशा प्रकारे। तर आपलं आता वाटण झालेलं आहे, आपलं सर्व कटिंग पण झालेलं आहे। नंतर आपण आहे ना मटकी घ्यायची, मटकीमध्ये पाणी टाकून घ्यायचं। कढई ठेवलेली गॅसवरती, कढईमध्ये पहिलं तेल आहे पापड तळलेलं, मी तेच तेल वापरणार आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा थोडंसं तेल टाकून घेतलंय। तेल आपलं चांगलं गरम झालं की त्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा, कांदा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा। कांदा आपला चांगला तेलामध्ये परतला की त्यामध्ये लगेच टोमॅटो टाकून घ्यायचा, मीठ टाकून घ्यायचं थोडंसं टोमॅटोवरती आणि टोमॅटो पण चांगला आहे ना तेलामध्ये परतून घ्यायचा। नंतर लगेच वाटण टाकून घ्यायचं त्यामध्ये वाटलेलं आपण। वाटण पण चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं। आपलं वाटण चांगलं तेलामध्ये परतलं की त्याला मस्त तेल सुटतं आणि त्याचा कलर पण छान चेंज होतो बरं का। नंतर आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी टाकायचं आणि ते पाणी पण आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं, जेणेकरून जो भांड्याला लागलेला मसाला आहे तो पण वायाला जाणार नाही। तर बघा तो मसाला टाकून घेतलाय। नंतर मटकी स्वच्छ धुवून टाकली आहे। आपले व्हिडिओ आणि रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या। रोज नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या घरगुती रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतात, त्यासाठी आपल्या चॅनलला लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मटकी टाकून मिक्स करून घेतलंय सर्व। नंतर आहे ना त्याच्यामध्ये पाणी ॲडजस्ट करायचं आणि आता मटकी शिजून घेणार आहोत आपण। त्याच्यामुळे थोडंसं आहे ना जास्त पाणी टाकायचं, म्हणजे जेणेकरून आहे ना मटकी शिजून आपलं पाणी आटेल ना त्याच्यामुळं। वरतून थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घेतलंय, कापलेली कोथिंबीर टाकली आहे आणि मस्त आपल्याला मटकी ना आता 15-20 मिनटं आहे ना शिजून घ्यायची आहे। उकळी आली की गॅस थोडासा कमी करायचा आणि मग आपण आता टिफिन भरायला घेऊया। तर बघा चपात्या बनवून घेतल्या होत्या, चपात्या टाकून घेतल्यात डब्यामध्ये आणि वरतून आपली गरमागरम अशी पातळ मटकी रेडी आहे हिरव्या मसाल्यामधली। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तर बघा मटकीला कलर पण छान आल्याने एकदम टेस्टी झाली होती बरं का मटकी।